आज आपण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. नेमकी केमिकल थर्मोडायनामिक्स बघण्याच्या अगोदर आपण पहिला थर्मोडायनामिक्स म्हणजे काय ते समजू. आता याच्यामध्ये हा थर्मोडायनामिक्स जे आहे ते आपण दोन पार्ट मध्ये याचं डिवायडेशन करू शकतो. पहिला इथे काय लिहिलेलं आहे, थर्मो. थर्मो मीन्स एनर्जी. थर्मोचा अर्थ काय, एनर्जी. आणि डायनामिक मीन्स मूव. थर्मो मीन्स काय, एनर्जी. डायनामिक्सचा अर्थ काय, मूव. म्हणजेच काय, एनर्जी जर का फिजिकल आणि केमिकल चेंज होऊन जर का मूव होत असते किंवा फिजिकल आणि केमिकल चेंज मध्ये एनर्जी जी आपल्याला मुवमेंट बघायला मिळते ते सगळं कशामध्ये येतं, अंडर ए थर्मोडायनामिक्स. त्याचे जर आपल्याला एक्झाम्पल बघायचे असतील, आपण एखाद्या बेकरमध्ये हॉट वॉटर घेतलं. बेकरमध्ये हॉट वॉटर घेतलं, काही वेळानंतर ते वॉटर काय होतं, थंड होतं. याचा अर्थ त्या हॉट वॉटर मधली जी एनर्जी होती ती काय झाली, ट्रान्सफर झाली. कुठं, सराउंडिंग मध्ये काय झाली, ट्रान्सफर झाली. किंवा जे काय एन्व्हायरमेंट होतं त्या एन्व्हायरमेंट मध्ये ट्रान्सफर झाली आणि त्या हॉट वॉटर कडून एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये मूव्ह झाली. अशा प्रकारचे ज्या सगळे प्रोसेस असतात त्या प्रोसेस कशामध्ये येतात, थर्मोडायनामिक्स. समजा दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं, एखादं आपण लाकूड घेतलं, लाकडाचं समजा आपण ज्वलन केलं, ते पेटवलं लाकूड. तर लाकूड पेट जेव्हा घेतं तेव्हा त्याच्यापासून एनर्जी क्रिएट होते आणि ती क्रिएट झालेली जी काही एनर्जी असेल ती हीटच्या फॉर्म मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाते. ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, थर्मोडायनामिक्स. किंवा आपण समजा काही काम केलं तर आपल्या अंगाला घाम वगैरे म्हणजे आपल्या बॉडीतून घाम बाहेर पडतो, हे सुद्धा आपल्या बॉडीतून काय झालेलं आहे, हीटची किंवा एनर्जीची बाहेर झालेली मुवमेंट आहे. थोडक्यात काय आपण थर्मोडायनामिक्स मध्ये काय म्हणू शकतो, यामध्ये काय होतं, एनर्जी काय होते, मूव्ह होते. मग ते फिजिकल चेंज घडलेला असतो किंवा केमिकल चेंज घडलेला असतो. याच्यावरून जर आपल्याला थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन करायची असेल तर याची डेफिनेशन कशी होईल, इट कन्सर्नड विथ और आपण रिलेटेड म्हणू शकतो. या ठिकाणी काय म्हणू शकतो, रिलेटेड विथ. कसे रिलेटेड असते की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. किंवा या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, एनर्जी चेंज इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं त्यावेळी एनर्जी मध्ये जो काही चेंज होतो, एनर्जी मध्ये जी का मुवमेंट होते त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक्स. मग त्याचे एक्झाम्पल आपण फॉर मगाशी तुम्हाला मी सांगितलेले आहेत की थर्मोडायनामिक्स आपण कशा विषयाला म्हणू शकतो. थर्मोडायनामिक्स कशाबद्दल माहिती नेमकं देत नाही. थर्मोडायनामिक्स माहिती कशाबद्दल देत नाही तर इट डज नॉट give information about rate of change. म्हणजे ते जो काय चेंज झाला त्या चेंजचं रेट काय होतं, त्या चेंजचं स्पीड काय होतं, या स्पीड बद्दल आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये कोणत्याही प्रकारची माहिती बघायला मिळत नाही. त्याच पद्धतीने बघा अजून याच्यामध्ये कशाबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही, it does not give information about mechanism of change. जो काही चेंज झाला त्या चेंजच्या मेकॅनिझम बद्दल सुद्धा आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये कोणत्या प्रकारची कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळत नाही. नेक्स्ट आपला पॉइंट कोणता आहे, इम्पॉर्टंट टर्म्स used in thermodynamics.
थर्मोडायनामिक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या इम्पॉर्टंट टर्म्स. आता इम्पॉर्टंट टर्म्स बघण्यासाठी आपण या ठिकाणी कन्सिडर असं करू की फॉर एक्झाम्पल आपण हा सिलेंडर घेतलेला आहे आणि या सिलेंडर मध्ये गॅस एनक्लोज केला. एनक्लोज म्हणजे काय केलेलं, भरलेला आहे. आणि कशाने भरलेला आहे, विथ द हेल्प ऑफ पिस्टन. पण जो पिस्टन या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो, त्या पिस्टनला काय केलेलं आपण याच्यामध्ये गॅस काय केलेला आहे, एनक्लोज केलेला आहे. आणि हा जो काही गॅस आहे त्या गॅसचा आपल्याला काय करायचा आहे, स्टडी करायचा. गॅसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आपण ज्या पार्टचा स्टडी करतो त्या पार्टला म्हटलं तर सिस्टीम. कारण आपल्याला याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टर्म्स बघायचे आहेत. त्यातली एक टर्म्स कोणती असते, फर्स्ट वन इज अ सिस्टीम, आणखी सेकंड वन असते सराउंडिंग्स. दोन टर्म्स आपल्याला या ठिकाणी बघायचे. पहिली कोणती सिस्टीम असते आणि दुसरी कोणती असते सराउंड. म्हणजे आपण या ठिकाणी स्टडी कोणाचं करायला लागलोय, गॅस. मग ते गॅसवर आपण प्रेशर वाढवून त्याचं कॉम्प्रेशन करू शकतो. कॉम्प्रेशन केल्यानंतर त्याच्या एनर्जीमध्ये काय चेंज होईल याचा आपण स्टडी करू शकतो. किंवा ह्या गॅसवरचं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर आपण हा पिस्टन वरच्या बाजूला मूव्ह करून डिक्रीज करू शकतो. आणि तो पिस्टनचं प्रेशर कमी झाल्यानंतर ते गॅसच्या बाबतीत किंवा गॅसच्या एनर्जीच्या बाबतीत काय घडतं याचा पण स्टडी करू शकतो. थोडक्यात आपण स्टडी कोणाचा चालू केलेला आहे, गॅसचा स्टडी चालू केलेला आहे. म्हणजे ज्याचा आपण स्टडी करतो, म्हणजे युनिव्हर्स मधला असा पार्ट की ज्या पार्टचा आपण स्टडी करतो त्या पार्टला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज सिस्टीम. म्हणजे काय, थर्मोडायनामिक्सच्या इन्व्हेस्टिगेशन खाली जो युनिव्हर्सचा पार्ट असतो त्या पार्टला म्हटलं जातं सिस्टीम. आणि सिस्टीम सोडून जो युनिव्हर्सचा बाकीचा सगळा पार्ट राहतो त्याला म्हटलं जातं सराउंडिंग. समजा फॉर एक्झाम्पल मी हे डस्टर घेतले, डस्टरला मला काय करायचं, बर्न करायचं. बर्न म्हणजे काय, पेटवायचं. हे डस्टर जर का पेटलं तर याच्यापासून काहीतरी एनर्जी तयार होईल आणि ती एनर्जी काय होईल, ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होईल. म्हणजे मी स्टडी कोणाचं करायला लागलोय, या डस्टरचा. म्हणजे डस्टर पेटल्यानंतर नेमकी किती एनर्जी क्रिएट होते, किती एनर्जी तयार होते याचा मी स्टडी करतोय. म्हणजे हे डस्टर हे काय झालं, दिस इज ए सिस्टीम. आणि डस्टरच्या बाजूचा भाग, मग त्याच्यामध्ये मी हे पूर्ण रूम असेल, कम्प्लीट हे युनिव्हर्स असेल, ह्या सगळ्याला काय म्हटलं जातं, सराउंडिंग म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात सिस्टीम इज काय, पार्ट ऑफ युनिव्हर्स. पार्ट ऑफ युनिव्हर्स under thermodynamics investigation. Thermodynamics investigation. थर्मोडायनामिकली ज्याचा स्टडी केला जातो असा युनिव्हर्सचा पार्ट त्यालाच काय म्हणायचं आहे, सिस्टीम म्हणायचं. आणि सराउंडिंग मीन्स काय, ऑल अदर पार्ट ऑफ युनिव्हर्स. ऑल other part of universe outside the system, outside the system. युनिव्हर्सचा असा पार्ट जो का असतो पार्ट सिस्टीमच्या बाहेरचा असतो. म्हणजे सिस्टीमला वगळून जो सगळा युनिव्हर्सचा पार्ट राहतो त्या पार्टला काय म्हणतात तर इट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता परत आपण समजा एखादं बीकर घेतलं आणि बीकर मध्ये आपण वॉटर घेतलं, हे वॉटर आहे आणि हे आपण वॉटरचा स्टडी समजा करतो. स्टडी कशाच करतोय आपण, वॉटरचा. तर वॉटरचा स्टडी करतो याचा अर्थ हे वॉटर म्हणजे काय झालं, इट इज ए सिस्टीम. वॉटर हे झालं सिस्टीम. आणि हा सगळा जो बाहेरचा पार्ट राहिलेला आहे तो हा पार्ट असेल, हा पार्ट असेल, इकडला पार्ट असेल, इकडला पार्ट असेल, या सगळ्या पार्टला काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग्स. म्हणजे याच्यावरून एक आपल्या गोष्ट लक्षात येते काय, ज्यावेळेस सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या दोघांना आपण एकत्र घेतो तेव्हा काय तयार होतं, युनिव्हर्स तयार होतं. म्हणजे आपण इथं शॉर्ट मध्ये हे सगळं अशा पद्धतीने लिहू शकतो, युनिव्हर्स इज नथिंग बट सम ऑफ, कशाची बेरीज असते ती, इट इज द सम ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग्स. सिस्टीम अँड सराउंडिंग्स याच्यातून दोन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, एक आहे सिस्टीम, दुसरे आहे सराउंडिंग. आणि याच्यावर अजून एक येते बाउंड्री, जे आपल्या सिलेबस मध्ये घेतलेली नाही तरी सुद्धा बाउंड्री म्हणजे काही तुम्हाला माहित असतं. बाउंड्री म्हणजे काय, ह्या सिस्टीमला आणि त्याच्या बाहेरच्या सराउंडिंगला एकमेकापासून सेपरेट करणारा जो काय भाग असतो तो एकमेकाला
सेपरेट करणारा जो काय इमॅजिनरी पार्ट असतो और रिअल म्हणजे काल्पनिक किंवा खरा खरा असा जो काय पार्ट असतो, जो काय करतो सिस्टीमला सराउंडिंग पासून वेगळा करतो, इट इज कॉल्ड एज बाउंड्री. त्याला काय म्हणतात, ते फक्त हेडिंग येतो, इट इज कॉल्ड एज बाउंड्री. कशाला बाउंड्री म्हणायचं आहे, सिस्टीमला आणि सराउंडिंगला एकमेकापासून सेपरेट करणारा पार्ट. तर याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं की जी का वॉल आहे, बिकरची वॉल ही या ठिकाणी बाउंड्री होईल आणि ही रिअल आहे, जी बिकरची वॉल ही रिअल मध्ये असते त्यामुळे ती रिअल मध्येच आहे. किंवा हा सरफेस जो आहे, सरफेसच्या वरती आपलं युनिवर्स चालू होतं आणि हे सरफेसच्या वरती आपले सराउंडिंग चालू होतं आणि हे आपण स्टडी कशाचं करतोय, वॉटर ही काय सिस्टीम आहे. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट बाउंड्री बघायला मिळणार नाही. म्हणजे इथं आपण ते इमॅजिन करायला पाहिजे, आपल्याला कल्पना करायला पाहिजे की या दोघांना सेपरेट करणारा इथं कोणता तरी पोर्शन आहे. म्हणजे काय, बाउंड्री ही एक तर रिअल असू शकते किंवा इमॅजिनरी असू शकते, जी सिस्टीमला आणि सराउंडिंगला एकमेकापासून काय करते, वेगळं करते. दिस इज अबाउट. हे कशाबद्दल झालं, थर्मोडायनामिक्स मध्ये जे आपण इम्पॉर्टंट पुढे काय करणार आहोत, टर्म्स वापरणार आहे. दोन टर्म्स बद्दल, एक त्याची सिस्टीम, सेकंड वन इज अ सराउंडिंग.